लक्ष्मीची पावलं. लहानशी गोष्ट आहे. रात्री 9:30चा सुमार. एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपिकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार. तसाच होता तो. बोलण्यात गावाकडचा लहजा, तरीही कॉन्फिडंट. 22-23 वर्षाचा असेल. दुकानदाराचं लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पॉलिश केलेले. दुकानदार: काय सेवा करू? माझ्या आईला चप्पल हवी, टिकाऊ पाहिजे. त्या आल्या आहेत का? त्यांच्या पायाचं माप. मुलांना आपलं वॉलेट बाहेर काढलं. त्यात 4 घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली 2 पावलं होती. अरे, मला मापाचा नंबर चालला असता. तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखा बोलता झाला. काय माप सांगू साहेब, माझ्या आईनं जिंदगीभर पायात कधी चप्पलच घातली नाही. आई ऊसतोड कामगार होती. काट्या कुट्यात कुठं बी जाती. अनवानी ढोरावानी मेहनत केली, मला शिकवलं. मी शिकलो आणि नोकरीला लागलो. आज पहिला पगार झाला आहे. दिवाळीला गावाकडं चाललो आहे. आईला काय नेऊ हा सवालच पैदा होत नाही. माझं किती वर्षाचं स्वप्न होतं, पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या. दुकानदारानं चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. 800 रुपये किंमत होती. त्या पाहून मुलानं चालतंय की असं सांगितलं. त्याची तयारी त्यानं केली होती. दुकानदारानं सहज विचारलं, किती पगार आहे रे तुला? आज सध्याच्याला 12,000 आहे. राहणं खाणं धरून 7-8 हजार खर्च होतात. 2-3 हजार आईला धाडतो. अरे मग 800 रुपये जरा जास्त होतात. मुलानं दुकानदाराला मध्येच रोखत, असू दे असं म्हणून सांगितलं. दुकानदारानं बॉक्स पॅक केला. मुलानं त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट. किंमत करताच येणार नव्हती ते चपलांची. पण दुकानदाराच्या मनात नेमकं काय आलं कुणास ठाऊक. मुलाला त्याने जरा थांबायला सांगितलं. दुकानदारानं अजून एक बॉक्स मुलाच्या हातात दिला. दुकानदार म्हणाला, ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असं सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. दुकानदाराचे आणि त्या मुलाचे दोघांचे डोळे भरून आले. काय नाव तुझ्या आईचं? असं दुकानदारानं विचारलं तर तो म्हणाला, लक्ष्मी. दुकानदार लगेचच बोलला, माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला? पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद हवा आहे मला. तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात देऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदारानं दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातल्या देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिने विचारलं, काय हे बाबा? दुकानदार दीर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला, लक्ष्मीची पावलं आहेत बेटा. एका सच्च्या भक्तानं काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला. लेकीनं, दुकानदारानं आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला. लक्ष्मीची पावलं. लेखक अज्ञात. वाचन दत्ता सरदेशमुख.